मित्रांनो नमस्कार. जर तुमच्या शेतीतील माती जर सुपीक नसेल ना तर नक्कीच तुमचं उत्पादन कमी होणार आहे. पण मित्रांनो असं बिलकुलही नाही की शेतीतली माती सुपीक करण्यासाठी आपल्याला खूप महागडे खर्च करावे लागते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 सोपे आणि प्रभावी उपाय सांगतो जेणेकरून आपण आपल्या मातीची सुपीकता टिकवून ठेवू शकतो. तो सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे शेणखताचा उपयोग. मित्रांनो आपण आपल्या गाय म्हशींचं जे काही शेण असते त्याला चांगल्या पद्धतीनं कुजून जर आपल्या शेतीमध्ये मिक्स केलं ना, म्हणजे जे काही आपण आधी प्रिपरेशन करत असतो त्या प्रिपरेशनमध्ये जर आपण शेणखत टाकलं ना तर नक्कीच आपल्या जमिनीतील सुपीकता वाढण्यास आपल्याला मदत झालेली पाहायला मिळते. दुसऱ्या उपायामध्ये सनई, ढेंचा किंवा मूग उडीद सारखे हिरवळीच्या खतांचा आपण वापर करून त्याला 40 ते 45 दिवसांना जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून आपण आपल्या जमिनीतील नायट्रोजनचं प्रमाण वाढवू शकतो. सोबतल्या सोबत जमिनीची सुपीकता सुद्धा आपण नक्कीच वाढवू शकतो. मित्रांनो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिकाची फेरपालट. एकाच जमिनीत सतत एकच पीक घेऊ नका. मोनोक्रॉपिंगचा वापर बिलकुलही करू नका. त्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीने आज कापूस घेतला यावर सोयाबीन घ्या किंवा सोयाबीन नंतर तुम्ही गहू घ्या. अशी पिकांची फेरपालट करत चला, तेव्हा जमिनीतली सुपीकता टिकून राहील, जमिनीमध्ये एनपीकेचं प्रमाण चांगल्या पद्धतीनं राहील आणि नक्कीच तुमचं त्यानंतरचं उत्पादन दुसऱ्या पिकांचे चांगले येण्यास मदत झालेली पाहिजे. चौथी गोष्ट लक्षात ठेवा की जे काही पिकं अवशेष आहे ना ते उघड्यावर जाडू नका. याऐवजी त्यांना जमिनीमध्ये मिक्स करून घ्या, ते जेणेकरून तुमच्या मातीतली सुपीकता वाढली जाईल आणि तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बचं सुद्धा प्रमाण वाढलं जाईल. जर आपण उघड्यावर जर आपण जाळत आहोत ना तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम पाहायला मिळतात ना, आपलं उत्पादन नक्कीच घटेल. पाचवा उपाय आहे शेतकरी मित्रांनो गांडूळ खत. गांडूळ खत वापरणे हा सुद्धा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे जेणेकरून तुमच्या मातीमध्ये सुपीकता वाढली जाईल आणि तुमच्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं न्यूट्रिशनची जे काही कमतरता झाली आहे ते भरून काढल्या जाईल. तर हा सुद्धा एक सोपा उपाय आहे, याचा सुद्धा वापर तुम्ही नक्कीच करा. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण करा. माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, किती आपण फर्टिलायझर टाकलं पाहिजे, कोणतं अन्नद्रव्य टाकलं गेलं पाहिजे आणि मातीमध्ये सेंद्रियचं कर्बचं प्रमाण किती आहे हे सगळं तुम्हाला माती परीक्षणामुळे पाहायला मिळेल. आणि या ज्या प्रॅक्टिसेस आहे या सुद्धा तुम्हाला माती परीक्षण केल्यानंतर सोप्या आणि प्रभावी पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट देतील आणि तुम्हाला कारगर ठरतील. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या, शेअर करून द्या आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच होऊन जाऊ द्या. धन्यवाद.